16 जुलै रोजी आनंदाश्रम टेंभिनाका ठाणे येथे श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचा भव्य पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला। यावेळी श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे अध्यक्ष सुरेश मोहिते, उपाध्यक्ष कौशिक आनंद, श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे पालघर तालुका संघटक अरुण वसंत धारवे आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला। वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना सचिव राम रेपाळे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार नरेश बस्के यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना पूर्ण राज्यभर संघटना वाढीसाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत। याच दिशेने यावेळी कोर कमिटी आणि वाडी बंदर डेपो वर्किंग कमिटीची घोषणा करण्यात आली आहे। यावेळी श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेच्या ठाणे जिल्हा प्रमुखपदी शर्मिला बाविस्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। कोर कमिटीच्या अध्यक्षपदी संजय दाभाडे, मुख्य सचिवपदी सचिन नगरे, सचिवपदी अमोल संजय पारदी, कोषाध्यक्ष सुहास जाधव, मुंबई प्रदेश अध्यक्षपदी किरण जाधव, विष्णू वाघ, संघटकपदी हिरामण निवृत्त भांगरे, उपाध्यक्ष सुदेश माने यांची तर वाडी बंदर डेपो वर्किंग कमिटीच्या अध्यक्षपदी समीर देवळेकर, उपाध्यक्षपदी गणेश वांढरे, कार्याध्यक्षपदी रमेश पवार, सचिवपदी जयेश गोडे, सहसचिवपदी दादासाहेब बचाटे, सहसचिवपदी सुरेश सुब्रमण्य। या कार्यक्रमात वाडी बंदर डेपोतील कंत्राटी सफाई कामगारांच्या थकीत पगार, शासकीय सवलती, स्वच्छ पाणी, कपडे बदलण्याची व आरामाची सुविधा यांसह विविध समस्यांवरती चर्चा झाली आहे। कामगार कायद्यानुसार मिळणारे सर्व हक्क सुनिश्चित करण्यासाठी संघटना आक्रमकपणे पुढे जाईल, असं यावेळी अध्यक्ष सुरेश मोहिते, उपाध्यक्ष कौशिक आनंद यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले। या ठिकाणी ॲक्च्युअली असं आहे की आज आम्ही या वाडी बंदर रेल्वे युनिट जे आहे त्या युनिटसाठी जी कमिटी नियुक्ती केलेली आहे त्या नियुक्तीपत्र आज आम्ही वाटप केलं। इथे माझ्याबरोबर माझे सहकारी आहेत आणि ही नियुक्ती करताना त्या लोकांना त्यांच्या जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहेत। आमचं एकच ध्येय आहे की या इथे जे आमचे 4 कर्मचारी जे त्यांना टर्मिनेट केलेले आहेत त्यांना परत कामावर घेणं आणि छोट्या मोठ्या ज्या काही अडचणी आहेत त्या जे कॉन्ट्रॅक्टर लक्ष देत नाही आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं असं आहे की त्यांना कामगारांना पगार वेळेवर मिळत नाही, रजा मिळत नाहीत, बाकीचा त्यांचा हक्काचा पगार जो आहे तो सुद्धा वेळेवर दिला जात नाही। त्या संदर्भात ज्या काही तक्रारी आहेत त्या तक्रारी आम्ही त्यांच्या तडीस नेणार आहोत आणि या सर्व करताना या ठिकाणी जी सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे, त्याचबरोबर आमचे शिवसेना सचिव संजयजी मोरे, राम रेपाळे साहेब आणि ठाण्याचे जे खासदार आहेत नरेश बस्के, सर्वांचं सहकार्य आम्हाला वेळोवेळी लाभतं। मला खात्री आहे की ही युनिटी त्या युनिटमध्ये नुसती युनिटपुरती न राहता पूर्ण मुंबईभर आपलं जाळं पसरवेल याची मला खात्री आहे। माझं नाव कौशिक रावजी आनंद, मी उपाध्यक्ष आहे। माझ्याबरोबर माझे अध्यक्ष सुरेश मोहिते बरोबर आहे। आम्ही गेल्या 2 महिन्यापासून वाडी बंदर या ठिकाणी रेल्वे कामगार जे आहेत त्या ठिकाणी वाडी बंदर ह्या डेपोमध्ये कमीत कमी 850 लोक काम करतात आणि ह्या कामगारांवरती गेल्या 15 वर्षापासून अन्याय होतो। हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही तिथं अप्रोच झालो, कामगारांची चर्चा केली। सगळ्या तिथे असणारे जे कामगार आहेत त्यांनी आमच्या असं निदर्शनात आणलं की इथे अनेक युनियन येऊन आल्या गेल्या, परंतु आमच्या कामगारांसाठी कोणीही काही महत्त्वाची कामं केलेली नाहीत। आमच्या असंही लक्षात आलं की त्या ठिकाणी 4 कामगारांना काढून टाकलेलं आहे। कामगारांचं मत सगळ्यांचं असं होतं की साहेब, ही जी युनियन श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना ही युनियन सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आहे, त्यामुळे आमच्या कामगारांना एक प्रोटेक्शन मिळणार आहे अशी त्यांची अपेक्षा कायम राहिलेली आहे आणि आजही आहे। त्यांना वाटतं की इथे आल्यानंतर ह्या युनियनतर्फे आमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे तडीस न्यायला तुमची युनियन म्हणजे आमची युनियन सक्षम आहे आणि ते आम्ही काम करणार आहे। गेल्या 2 महिन्यापासून कामगारांना वेळेवर पगार मिळाला पाहिजे हे आम्ही हातात घेतलेला कार्यक्रम आहे। त्याचबरोबर कामगारांना लीव मिळत नाहीत ते आम्ही हातात घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे कामगारांना ज्या 4 कामगारांना आमच्या काढलेल्या आहेत त्यांना पुन्हाच्या कामावर घेण्याचं आम्ही आग्रह धरलेला आहे। या बाबतीत लेबर ऑफिसलासुद्धा आम्ही कंप्लेंट केलेली आहे आणि आमचं काम सुरू 2 महिन्यामध्ये ज्या पद्धतीने होत आहे त्यामुळे संपूर्ण कामगार वर्ग जो आहे भयंकर खुश आहे आणि त्यानेच आम्हाला असं अग्रहाने सांगितलं
की साहेब युनियन फक्त तुमचीच हवे आणि तुमचीच युनियन असेल तर आम्हाला न्याय मिळणार आहे. आमच्या कामगारांनी आता गेल्या कालच आमच्या कामगारांनी एक छोटा संप घडवून आणला, ज्या ठिकाणी जनरल मॅनेजर त्या कंपनीचे A1 फॅसिलिटी आणि मॅनेजर्स अशा त्या कंपनीचं नाव आहे. त्यांच्याकडे 750 लोक जे कामं करतात ते सगळ्यांनी संप जेवढा पुकारला ते स्वतः तिथे आले. त्यांनी माफी मागितली आणि त्यांनी सांगितलं 16 तारखेच्या आतमध्ये आम्ही सगळ्या कामगारांना पगार देणार आहे. म्हणजे आजची त्यांची शेवटची तारीख आहे. आमच्या कामगारांनी असाही निर्णय घेतलेला आहे की जर आज रात्रीपर्यंत पगार झाले नाहीत तर उद्यापासून आम्ही पुन्हा संप करणार आहोत. आता हे करीत असताना सगळी सावधगिरी न्यायाच्या कायद्याच्या कक्षेत राहून आम्ही हे सगळं करणार आहोत. मला वाटतं की ही सगळी जबाबदारी आमची जशी युनियनची आहे, युनियन वाढावी, सगळ्या कामगारांना प्रोटेक्शन मिळालं, कामगारांचं भलं व्हावं, हाच उद्देश आमच्या युनियनचा आहे. आणि त्यासाठी आमचे जे नेते मंडळी आहेत, त्याचप्रमाणे आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत किंवा आमचे मोरे साहेब आहेत, रेपाळे साहेब आहेत, ह्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला लाभणार आहे आणि तशी मी अपेक्षा करतो आहे उपाध्यक्ष म्हणून. जय हिंद, जय महाराष्ट्र.